महत्त्वाची बातमी पहा सतर्क भारत मार्शल टाइम्सवर। पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने गुन्हेगारीवर मोठा घाव घालत परिमंडळ 5 मधील एकूण 9 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा बिघाड होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कलम 55 अंतर्गत एका टोळीतील 4 गुन्हेगारांवर तर कलम 56 अंतर्गत 5 गुन्हेगारांवर कारवाई करून त्यांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातून 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे। तडीपार झालेल्यांमध्ये पंकज मुकेश कर्मावत आणि मनोज रतन गुमाणे यांच्यावर बेकायदेशीर दारू विक्रीचे गुन्हे आहेत, तर शेख अहमद उर्फ बबलू सय्यद याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र बाळगल्याचे गुन्हे दाखल आहेत। सागर गुडेकर याच्यावर जबरी चोरी आणि जीव घेण्याचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे आहेत। याशिवाय कुख्यात टोळी प्रमुख जाफर शाजमान इराणी आणि त्याचे साथीदार मजलूम हाजी सय्यद शब्बीर जाफरी आणि शाजमान हाजी इराणी यांच्यावर चोरी, फसवणूक, खुनाचा प्रयत्न आणि हत्यार बाळगणे असे तब्बल 12 गुन्हे दाखल आहेत। जानेवारी 2025 पासून आतापर्यंत परिमंडळ 5 मध्ये 20 जणांवर MPDA अंतर्गत कारवाई, 11 मोका गुन्ह्यांमध्ये 76 जणांना अटक आणि 41 जणांना तडीपार करण्यात आले असून तब्बल 137 सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी ठोस कारवाई केली आहे। हद्दपार झालेल्या गुन्हेगारांचा वावर पुणे, पिंपरी चिंचवड किंवा ग्रामीण भागात आढळल्यास नागरिकांनी त्वरित 112 वर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे असे आवाहन उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी केले आहे। आपण पाहत आहात सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे।